रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव आणि गाव सांगा. आम्ही निलेश मुत्था यांच्या इथं आहे. मी संजय एकनाथ भालसिंग, अहिल्यानगर मार्केट यार्ड इथं आमचं दुकान आहे. आणि दरवर्षीप्रमाणे माऊलींची दिंडी येते, आपली निवृत्तीनाथ महाराजांची. त्यांची आम्ही मनोभावी सेवा करतो आणि पूर्ण दिंडीला 3 दिवस अहोरात्र इथं पाण्याची सेवा देतो. सकाळी नाश्ता, चहा, नाश्ता, पोहे वगैरे जेवढं होईल आमच्याकडून सगळी मनोभावी सेवा करतो. दरवर्षीप्रमाणे आमचा नित्य नियम आहे हा. वारीतल्या वारकऱ्यांचा काय अनुभव सांगाल? वारकऱ्यांचं सांगायचं झालं तर वारकरी खूप मोठ्या प्रमाणात इथं जमा झालेले असतात. जवळजवळ लाखोच्या हिशोबाने दरवर्षी वारकरी येतात. मार्केट यार्डमध्ये आल्यानंतर त्यांची मनोभावी सर्व व्यापारी वर्ग जे मार्केट यार्डमधला आहे, जो तो ज्याच्या त्याच्या हिशोबाने त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. कोणी जेवण देतं, कोणी पाणी देतं, कोणी थंड देतं. सगळी व्यवस्था इथं व्यवस्थित होते. तसेच मार्केट कमिटीच्या माध्यमातून बी पूर्णतः असं सेवा दिली जाते. इथं आमचे आमदार श्री संग्राम भैया जगताप यांच्या सहाय्याने बी पुष्कळ अशी सेवा वारकऱ्यांना मिळते. इथं तुमची पांडुरंगाकडे काय मागणी? पांडुरंगाकडं एकच मागणी, शेतकऱ्यांना सुखी ठेवावं. शेतकरी वर्ग आपला महाराष्ट्रातला सुखी असावा. सर्वांनी आनंदात नांदावं, एकतेने नांदावं, एवढीच मागणी आहे पांडुरंगाचरणी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं नाव सांगा, गाव सांगा. माझं निलेश मुत्था नाव आहे, राहणार अहिल्यानगर. काय वारीचा अनुभव सांगा. वारीचा अनुभव म्हणजे 1 नंबर अनुभव आहे. इथं फार आनंद भेटतो आम्हाला. आम्ही दरवर्षीप्रमाणे तुमच्या सकल राजस्थानी ग्रुप पूर्ण पाणीचं वाटप, काल रात्री आम्ही भगर आमटीचं वाटप केलं. आज सकाळी पोहे, जिलेबी, पूर्ण असे सकल राजस्थानी ग्रुप आहे आमचा मोठा. हा ग्रुप पूर्ण अभियान राबवत असतो इथं आमच्या दरवर्षी. काय पांडुरंगाकडे काय मागणी आहे तुमची? पांडुरंगाकडे एकच मागणी आहे, सर्व महाराष्ट्राच्या जनतेला सुखी ठेवा, पाऊस वेळेवर यावा, सगळ्यांना आनंदी राहून द्यावा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुमचं नाव, गाव सांगा. मी रुपेश भास्कर महामुळे, राहणार नगर. काय वारीचा अनुभव काय? दरवर्षी वारी आम्ही फक्त ह्या वर्षी जायचे राहिले नाही तर इथं सेवा करायला मिळाली आम्हाला. 2-3 वर्ष आले इथंच करतोय आम्ही. मस्त वाटलं, एकदम आनंद वाटला एकदम करून. काय पांडुरंगाकडे काय मागाल? सगळ्या शेतकऱ्यांना सुखी समृद्ध ठेवावं, पाऊस पडतो भरपूर व्यवस्थित, बाकी दुसरं काही नाही. ते समाधानी तर सगळे समाधानी. किती वर्षापासून वारीत जात होते? वारीला मी 2 वर्ष गेलो, पण इथं नित्य नेमाने करतो आम्ही. हे पण खूप महत्वाचं काम. साहजिकच आहे ना, तिथं ते कार्य तर केलंच पाहिजे. आजच्या युवा पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? आजच्या युवा पिढी ही ह्या गोष्टीपासून जरा लांब गेलेली लांब. त्यांनी थोडस जरा जवळ थोडस वारी बिरी जरा थोडीशी केली पाहिजे. आमची मुलगी इंजिनियर पोरगी IT मध्ये कंपनीला, त्याला म्हणलं आता काय असते मला संस्कृती महाराष्ट्राची हे बघा म्हणलं जरा येऊन. तिच्याशी बोला जरा थोडस. हाय, नमिता महामुनी. कोणत्या कंपनी तुझी? मी सिटी बँक मध्ये. कुठे? खराडीमध्ये, पुण्यात. मी पण इन्फोसिस मध्ये. अच्छा, कॉंग्रॅट्स. मी पण IT इंजिनियर. नाही, थोडस जरा केलं लोकांनी पण आलं पाहिजे जरा, मला थोडस समाज फिरलं पाहिजे. तुझं नाव सांगता येईल? ईश्वरी बालसी. तुझं वय काय? माझं वय 13 वर्ष. काय सांगशील, तुला वारी कशी वाटते? खूप छान. कसं वाटलं तुला इथे? खूप छान वाटलं मला इथे येऊन. मी 2 वर्ष झाले मी इथंच येते. खूप भारी वाटलं मला. तुमचे पण आभारी आम्ही. तुमची भावना लोकांपर्यंत पोहोचवतो तुम्ही सगळ्यांना. थँक्यू. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आप कहाँ से हो? यूपी. आपका यहाँ वारी में क्या अनुभव है? अनुभव हर साल आता मैं इधर सेवा करता है, पानी बांटता इधर. यस मशीनरी के इधर से पानी का सेवा होता है इधर. हर साल पानी का सेवा देते इधर. हमारा ग्रुप है इधर, अच्छे से सेवा करता. अच्छा लगता है. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. तर आपण आता आलेलो आहे अहिल्यानगर मध्ये आणि आपण माझ्या पाठीमागं पाहू शकता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आपल्या मागं दिसतीये.
आणि पालखी रथ पण दिसतोय. तर खूप सारे माऊली आपल्या पाठीमाग पताका घेऊन दिसत आहे आणि सर्व भक्तांचा खूप चांगला अनुभव दिसतोय इथं. रामकृष्ण आहे. फोन येऊ राहिले. आम्ही तुमच्या बरोबर वारीला आलो असतो, आमचे भाग्य होते आणि आमच्या घरच्या कामामुळे आम्ही लटकलो. आम्हाला करमना नाही. तुम्ही गेले भाग्य, तुमच्या आई बापाचं पुण्य आहे म्हणून. आम्हाला इथं रडू येऊ राहिलं. तुमच्यावर गेलं असं बरं झालं असं. इथं म्हणे पाऊस उघडला. भारी एकदम व्यवस्था आहे, देवाची कृपा आहे. घरी राहून त्यांचं काही काम नाही आलं. ते म्हणे वारीला असतो गेलो असतो ना, तुमचं काम भरपूर झालं असतं. लोकांच्या असे फोन येऊ राहिले. जे हरी पहिले 1-2 दिवसच पाऊस होता, नंतर पाऊस पाऊस येणारच, पाऊस येणार आहे. काय नाही का नाही. नेवरती महाराजचे दिंडी निघले पासून पाऊस होऊ राहिला. अभिषेक आहे. हे आई वडिलांचे पुण्य देवाची. नेवरती महाराज देव माणसं आहे, त्यांच्यात आमची आई वडिलांचं पुण्य आजोबाचं. तेव्हा आम्ही चाललोय. पाऊस होतो, देव वारकऱ्याला त्रास नाही. शेजारी पाऊस पडतो, असं आबळ्याचं ढगफोटी होईल. आणि नेवरती महाराजची कृपा आहे महादेवाची एकदम शाबुती. साईडला पाऊस आहे. आम्ही सऱ्या पाडल्या, ऊसाच्या सऱ्या पाडल्या, पाणीच पाणी. आमच्या दिंडीवाले लोक फक्त भिजते, काही तकलीफ नाही. पुरा रस्ता कोरडा एकदम भारी. हे आनंद आहे देवाची. आम्ही वाटतं स्वर्गात चाललोय वाणी वाटतंय. आम्ही आमची दिंडी सोडून नेवरती महाराज दिंडीत आलो. चला, आमचे आई वडील जात होते नेवरती, आमचे हरिभाऊ लोंढे महाराज. आम्ही आचार्य काम करतो, देवाची सेवा आहे. ती दिंडी सोडून नेवरती महाराज म्हणलं चला माऊलीच्या दिंडीत जात होते आमचे वडील. त्याच्यामुळे आता आमची वारी चालू आहे आई वडिलांच्या मागं. तेव्हा सगळ्या दिंडीचे लोक धार्मिक आहे. कोणी पैसे देऊन नाही देऊ, गण लावायचा, आई वडिलांना सांभाळून यायचे. तेच ते आमचे देव आहे. कळण तेवी एका माणसाच्या हृदयात देव व्हायचं. हे आई पांडुरंगाचे हे ती माणसं कळते, हे देव आहे. पुन्हा माणूस भेटतो, याच्या रूपात देव आहे. लोकांना वाटतं देव दिसला पाहिजे, तसं नाही. हे अंधी भक्ती लोकांची. तेव्हा एकदम लोक सुखी होणार, देव कल्याण करणार. पांडुरंग सगळ्यावर कृपा आहे. घरी ते वारीला नाही आले, त्यांचं कल्याण, ते वारीला आले त्यांचं कल्याण होणार आहे. आई बाप आहे ना 5 पोरं आहे. 2 पोरांना आई बाप जड वात्या आणि आई बापाला 5 पोरं आहे. ते 5 पोरं सांभाळते पांडुरंगावणी. हे देवाची. नेवरती महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. जय हरी रामकृष्ण. आपण पाहू शकता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी इथून चालली आहे आणि दिंडीमध्ये खूप चांगला मित्रांनो, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी हा महाराष्ट्राच्या संत परंपरेचा अमूल्य वारसा आहे. नेवासा ते पंढरपूर हा प्रवास म्हणजे श्रद्धा, भक्ती, सेवा आणि विठ्ठल नामाचा अखंड उत्साह आहे. जर तुम्हालाही अशा धार्मिक, ऐतिहासिक आणि वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर अमित देवकर व्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी.